पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेकडे चाल करून येते। भारतीय सैन्य दलाची पत्रकार परिषदेत माहिती। भारताला तणाव वाढवायचा नाही, मात्र पाकिस्तानच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा। सिरसा सूरजगडचे तळ उद्ध्वस्त केल्याच्या पाकिस्तानच्या खोटारडेपणाची भारताकडून पोलखोल। एअरबेसचे आजचे फोटो सादर करून पाकिस्तानला उघडं पाडलं। भारताच्या 7 मेच्या एअर स्ट्राईकमधील मृत दहशतवाद्यांची नावं समोर। अब्दुल रौफच्या उपस्थितीत गार्ड ऑफ ऑनर दिलेल्या मुदस्सर खानचाही खात्मा। मसूद अझरच्या मेहुण्यासह टॉपच्या 5 दहशतवाद्यांचा अंत। भ्याड हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा जोरदार दणका। सुकूर सरगोधासह 6 एअरबेससह भारतीय सैन्याकडून टार्गेट। पाकिस्तानच्या रहीम यार एअरबेसवर भारताचा क्षेपणास्त्र मारा। एअरबेसची धावपट्टी पूर्णपणे बेचिराख। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी तिन्ही सैन्य दल प्रमुख, सीडीएस आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या तासभर चर्चा। भारत पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी दिली पुढील रणनीतीची माहिती। भारताच्या प्रतिहल्ल्यानं पाकिस्तानची नरमाईची भाषा। भारत थांबला तर आम्ही थांबू, उपपंतप्रधान इशाक दार यांचं वक्तव्य। नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलावल्याच्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांकडून इन्कार। पाकच्या नॅशनल कमांड अथॉरिटीकडेच आहे अण्वस्त्रांचा ताबा। भारत पाक संघर्षात अमेरिकेचं विरोधाभासी वागणं। उपाध्यक्ष म्हणतात तणावाशी आमचा संबंध नाही। परराष्ट्र मंत्र्यांकडून चर्चेसाठी मदतीचा प्रस्ताव। युद्धासाठी लष्करात जाण्याकरता शेकडो तरुण तयार। भारतीय सैन्यानं आवाहन करतात चंदीगडमध्ये लांबच लांब रांगा। सैन्याला अपेक्षित असेल तर नक्की पूर्ण करू, ध्येय तरुणांच्या भावना। उन्हाळ्यानं हैराण झालेल्या देशवासियांसाठी गुड न्यूज। यंदा मान्सून केरळात 27 तारखेलाच दाखल होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।